नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुषार चव्हाण. पार्थ सायन्स अकॅडमी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण नीट आणि CET परीक्षेचं प्रिपरेशन करतो आहोत. आपला चॅप्टर चालू आहे सर्क्युलेशन आणि सर्क्युलेशनमध्ये आपण प्लेटलेट्स हा सब टॉपिक स्टडी करतो आहोत. त्याच्याशी रिलेटेड काही क्वेश्चन्स आपण मागच्या व्हिडिओमध्ये स्टडी केले. काही क्वेश्चन्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला लर्न करायचे आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आपण क्वेश्चनवर येऊया. प्लेटलेट्स आर आल्सो नोन ॲज थ्रोम्बोसाइट्स. आपल्याला माहिती आहे प्लेटलेट्सलाच आपण थ्रोम्बोसाइट्स असं पण म्हणतो. नाऊ दीज थ्रोम्बोसाइट्स ॲग्रिगेट ॲट द साईट ऑफ इंजुरी अँड फॉर्म द. या थ्रोम्बोसाइट्स, कारण आपण फंक्शन स्टडी केलं मागच्या लेक्चरमध्ये की थ्रोम्बोसाइट्स ज्या आहे या थ्रोम्बोसाइट्स कशासाठी वर्किंग करतात, तर ब्लड कोॲग्युलेशनसाठी वर्किंग करतात. ब्लड कोॲग्युलेशनची गरज कुठे आहे? ज्या ठिकाणी इंजुरी झालेली आहे, ज्या ठिकाणी जखम झालेली आहे त्या ठिकाणी ब्लड कोॲग्युलेशन किंवा ब्लड क्लॉटिंगची गरज आहे. मग अशा केसमध्ये या ठिकाणी ज्या ठिकाणी ब्लड इंजुरी झालेली आहे त्या ठिकाणी थ्रोम्बोसाइट्स ॲग्रिगेट होतात, एकत्र येतात आणि त्या फॉर्म करतात. काय फॉर्म करतात? प्लेटलेट प्लग. द आन्सर इज प्लेटलेट प्लग. प्लेटलेट प्लग. द आन्सर इज प्लेटलेट प्लग. हिअर प्लेटलेट प्लग रिलीज. सेकंड वन, क्वेश्चन नंबर 122. Platelet plug releases dash dash which help in the clotting of the blood. Platelet plug जे आहे असं प्रोटीन रिलीज करतात की ज्यामुळं या ठिकाणी ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी मदत होते आहे. दॅट प्रोटीन इज, ते कोणतं मटेरियल आहे, कोणतं फ्लुइड आहे, कोणतं लिक्विड आहे, कोणतं प्रोटीन आहे? दॅट इज थ्रोम्बोप्लास्टिन. दॅट इज थ्रोम्बोप्लास्टिन. थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं जे काही ज्याला आपण म्हणूया की थ्रोम्बोप्लास्टिन नावाचं जे काही प्रोटीन आहे ते प्रोटीन प्लेटलेट प्लग रिलीज करतात. प्लेटलेट प्लग रिलीज डॅश डॅश विच हेल्प इन द क्लॉटिंग ऑफ ब्लड. प्लेटलेट प्लग release thromboplastin which help in the clotting of the blood. Then next question 123 नंबरचा क्वेश्चन आहे. इनसाइड अँड इनॅक्ट ब्लड व्हेसल्स. ज्या वेळेला ब्लड व्हेसल्स मध्ये ब्लड असतं, इनॅक्ट म्हणजेच त्याच्या आतमध्ये असतं, डॅश डॅश अँड डॅश डॅश आर ॲक्टिंग ॲज अ अँटीकोॲग्युलेंट. त्यावेळेला अँटीकोॲग्युलेंट म्हणजे ब्लड व्हेसलमध्ये ब्लड कधी पण क्लॉट होत नाही, कारण त्यावेळेला ते इट मस्ट बी इन द फ्लुइड फॉर्म ऑर इट मस्ट बी इन द लिक्विडाइज फॉर्म. त्याला लिक्विडाइज ठेवण्यासाठी कोणतं ना कोणतं प्रोटीन त्या ठिकाणी काम करत असतं. त्या दोन प्रोटीनची नावं काय आहेत? इनसाइड अँड इनॅक्ट ब्लड व्हेसल डॅश डॅश अँड डॅश डॅश आर द अँटीकोॲग्युलेंट. अँटी म्हणजे काय? अँटीकोॲग्युलेंट्स मीन्स अँटी क्लॉटिंग फॅक्टर. अँटीकोॲग्युलेंट्स प्रेझेंट इन द ब्लड. द फर्स्ट one that is heparin and second one that is antithrombins. आणि म्हणून मी इथं लिहितो, पहिला आहे फॅक्टर हेपॅरिन आणि दुसरा फॅक्टर आहे अँटीथ्रॉम्बिन. दुसरा फॅक्टर आहे अँटीथ्रॉम्बिन. हेपॅरिन अँड अँटीथ्रॉम्बिन. अँटीथ्रॉम्बिन, these are the two factors that are also known as anticoagulants. Then the conversion of liquid blood into semi-solid jelly is called as. लिक्विड ब्लडचं सेमी सॉलिड जेलीमध्ये कन्व्हर्जन होण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो ब्लड क्लॉटिंग और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोॲग्युलेशन. ब्लड कोॲग्युलेशन, त्यालाच ब्लड क्लॉटिंग किंवा ब्लड कोॲग्युलेशन असंही म्हटलं जातं. मागच्याही लेक्चरमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये हा क्वेश्चन आपण डिस्कस केला होता. नंतर द क्वेश्चन नंबर 125, द प्लेटलेट्स अँड इंज्युअर्ड टिश्यूज रिलीजेस. प्लेटलेट आणि इंज्युअर्ड टिश्यूज कोणतं प्रोटीन रिलीज करतात? दे रिलीजेस द प्रोटीन दॅट इज थ्रोम्बोप्लास्टिन. आता या थ्रोम्बोप्लास्टिनचं पण काहीतरी वर्क आहे. थ्रोम्बोप्लास्टिनचं सुद्धा या ठिकाणी काहीतरी फंक्शन आहे. हिअर क्वेश्चन नंबर 126, थ्रोम्बोप्लास्टिन इनिशिएट्स द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम. कारण पुढची प्रोसेस घडवायची आहे आणि कोणतीही प्रोसेस म्हणजेच ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये सुद्धा त्या ठिकाणी त्याला ॲस्कलरेट करणारा फॅक्टर पाहिजे. ॲस्कलरेट करणारा फॅक्टर जो आहे या प्रोसेसला तो आहे एन्झाईम. पण कोणतं एन्झाईम? थ्रोम्बोप्लास्टिन इनिशिएट्स द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज. द आन्सर इज एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज.
एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज. आता हे जे एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज हे ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसला त्या ठिकाणी वेगानं पुढे नेणार. द प्रोथ्रॉम्बिनेज इन प्रेझेन्स ऑफ डॅश डॅश आयन्स. बघा हे प्रोथ्रॉम्बिनेज कोणत्या आयन्सच्या प्रेझेंटमध्ये कन्वर्ट इनॅक्टिव्ह प्लाझ्मा प्रोटीन कॉल्ड ॲज प्रोथ्रॉम्बिन इंटू थ्रॉम्बिन. इनॅक्टिव्ह प्लाझ्मा प्रोटीन प्रोथ्रॉम्बिनला ॲक्टिव्ह प्लाझ्मा प्रोटीन थ्रॉम्बिनमध्ये कन्वर्ट करतं. पण कोणत्या आयन्सच्या प्रेझेन्समध्ये? इथं आयन्स सुद्धा गरजेचे आहे. ते आहे कॅल्शियम प्लस आयन्स, Ca प्लस आयन्स. The prothrombinase in presence of Ca plus ions converts inactive plasma protein called as prothrombin into thrombin. Then question number 128 नंबरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश converts soluble fibrinogen into insoluble fibrin. कोण बघा आता या ठिकाणी ॲक्टिवेट झालं. थ्रॉम्बिन जे आहे हे काय झालं? प्लाझ्मा प्रोटीन आहे, हे ॲक्टिव्ह झालं. कशासाठी ॲक्टिव्ह झालं? तर ब्लड क्लॉटिंगसाठी ॲक्टिव्ह झालं. म्हणजेच उत्तर काय असणार आहे? थ्रॉम्बिन कन्वर्ट सॉल्युबल फायब्रिनोजन इंटू फायब्रिन. फायब्रिन म्हणजेच फायबर्समध्ये कन्वर्ट करतं. म्हणून आन्सर आहे थ्रॉम्बिन. थ्रॉम्बिन कन्वर्ट्स सॉल्युबल फायब्रिनोजन इंटू इनसॉल्युबल फायबर्स और फायब्रिन. त्याला फायब्रिन असं पण म्हटलं जातं. बघा ज्या वेळेला ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस होते, या ब्लड क्लॉटिंगच्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे जे काही सबस्टन्सेस हे एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होत राहतात. त्यामध्ये जे सबस्टन्सेस इंटरॅक्ट होतात त्याला आपण म्हटलं इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस. क्वेश्चन नंबर 129. इंटरॅक्शन ऑफ व्हेरियस सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज क्लॉटिंग फॅक्टर. या सगळ्या फॅक्टर्सला आपण फॅक्टर म्हटलं क्लॉटिंग फॅक्टर. अँड द क्लॉटिंग फॅक्टर आर. किती क्लॉटिंग फॅक्टर आहे? 12 इन नंबर. क्लॉटिंग फॅक्टर आर 12 इन नंबर. 12 टोटल क्लॉटिंग फॅक्टर. या 12 मध्ये एक क्लॉटिंग फॅक्टर असा आहे की 6 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर जो आहे तो काय आहे? त्या ठिकाणी इनॅक्टिव्ह आहे. 6 क्लॉटिंग फॅक्टर 6 नंबरचा जो आहे तो कसा आहे? इनॅक्टिव्ह. हा पण एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 6 नंबरचा जो आहे तो क्लॉटिंग फॅक्टर या ठिकाणी इनॅक्टिव्ह. याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो. द इनॅक्टिव्ह क्लॉटिंग फॅक्टर इज डॅश डॅश डॅश. खाली 4 नंबर दिले राहतील 2, 3, 5, 6. तुम्हाला माहिती पाहिजे 6 नंबरचा क्लॉटिंग फॅक्टर हा कसा इनॅक्टिव्ह आहे. देन लास्ट क्वेश्चन नंबर 130. दॅट बिकम डॅश डॅश एन्झाईम्स इनॅक्टिव्ह हेपॅरिन. कोणतं एन्झाईम आहे की जे हेपॅरिनला इनॅक्टिव्ह करतं? दॅट इज एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज. एन्झाईम प्रोथ्रॉम्बिनेज इनॅक्टिव्ह द हेपॅरिन. प्रोथ्रॉम्बिनेज जे आहे ते हेपॅरिनला इनॅक्टिव्ह करतं. हे होते आजचे आपले 10 क्वेश्चन. एकदा याला आपण काय करूया, याला एकदा पुन्हा याचा रिकॅप बघूया की रिवाइज करूया. क्वेश्चन नंबर 121. Question number 121. That thrombocytes aggregate at the site of injury and form the dash 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 and form the answer is platelet plug. Thrombocytes aggregate at the site of injury and form the platelet plug. Now then, platelet plug releases dash dash which help in the clotting of blood. Platelet plug releases, answer is thromboplastin. Platelet plug releases thromboplastin which help in the clotting of blood. Then question number 123. Inside an intact blood vessel dash dash and dash dash are the anticoagulants present in the blood. Answer आहे heparin and antithrombin. That's why कसं फुल सेंटेन्स पूर्ण सेंटेन्स हे कसं होईल? इनसाइड अँड इनॅक्ट ब्लड व्हेसल्स heparin and antithrombin are the anticoagulants which are present in the blood मध्ये हे प्रेझेंट आहे. Then the conversion of liquid blood into semi-solid jelly. लिक्विड ब्लडचं सेमी सॉलिड जेलीमध्ये कन्व्हर्जन होण्याच्या प्रोसेसला मागच्या लेक्चरमध्ये आपण हे स्टडी केलंय. ब्लड क्लॉटिंग और कोॲग्युलेशन. आन्सर आहे ब्लड क्लॉटिंग और कोॲग्युलेशन. देन क्वेश्चन नंबर 125. द प्लेटलेट्स अँड इंज्युअर्ड टिश्यूज रिलीजेस
डॅश 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 आन्सर इज थ्रोम्बोप्लास्टिन. प्लेटलेट आणि इंज्युअर्ड टिश्यूज काय रिलीज करतात तर थ्रोम्बोप्लास्टिनला रिलीज करतात. क्वेश्चन नंबर 126, थ्रोम्बोप्लास्टिन इनिशिएट्स द फॉर्मेशन ऑफ एन्झाइम डॅश डॅश डॅश. आन्सर आहे प्रोथ्रॉम्बिनेज. दॅट्स वाय थ्रोम्बोप्लास्टिन इनिशिएट्स द फॉर्मेशन ऑफ एन्झाइम प्रोथ्रॉम्बिनेज. Then the prothrombinase in presence of dash dash ions converts inactive plasma protein called as prothrombin into thrombin. That is answer is Ca plus ions. The prothrombinase in presence of Ca plus ions converts inactive plasma protein called as prothrombin into thrombin. Then question number 128, thrombin converts soluble fibrinogen into insoluble fibrin. Answer is thrombin. Interaction of various substances is called as clotting factor, and the clotting factors are dash dash in number. The clotting factors are 12 in number except 6 number clotting factor become inactive. 6 number 6 नंबरचा क्लोटिंग फॅक्टर हा इनॅक्टिव्ह आहे, कायम लक्षात ठेवा. डॅश डॅश एन्झाइम इनॅक्टिव्ह हेपॅरिन. Prothrombinase. Answer is prothrombinase. That's why question number 130, prothrombinase enzyme inactive heparin. बघा या ठिकाणी अशा प्रकारे आपले आजचे जे 10 क्वेश्चन आहे अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. हे 10 क्वेश्चन्स याचं एक्सप्लेनेशन आपण स्टडी केलं. याच्या आधीचे जे पार्ट आहे बघितले नसतील ते पार्टही बघा, तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला ज्या वेळेला एखादी एक्झाम ऑब्जेक्टिव्ह लेवलवर असते त्यावेळेला किती डिटेलमध्ये आपला स्टडी असणं गरजेचं आहे. आणि तो सगळा डिटेल स्टडी करण्यासाठी आपले मागचे व्हिडिओज बघा. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू.